हरिओम. अमृतानुभव. योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 63. सांडूनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू. तेवी अहम देऊनी शंभू, शांभवी झालो. अर्थात मीठपणाचा लोभ सोडून सागर परमलाभ घेतो, त्याचप्रमाणे मी अहमचा त्याग करून शिवशक्तीला प्राप्त झालो. या ओवीचा प्रचलित अर्थ असा घेतला जातो: मीठ आपला लहानपणा, क्षुद्रपणा सोडते आणि आपल्या मातुलगृही सागराला समर्पित होते. त्यायोगे ते सागर होते, विराट होते. मीठ सागराच्या खारटपणापासून तयार होते. ते सजीवाला अत्यंत उपयुक्त असते. ते औषधीही असते. मातुलगृह सागर सोडल्यामुळे मिठाला हा मोठेपणा प्राप्त होतो. तथापि हा स्वतःचा अहम सोडून ते जेव्हा पुन्हा मातुलगृही सागराला जाऊन मिळते, तेव्हा त्याला विराट रूप प्राप्त होते. माऊली सांगतात की याचप्रमाणे मी माझा देह हा अहंभाव त्याग करून शिवशक्तीला प्राप्त झालो. मला स्वतःला जो अर्थ जास्त योग्य वाटतो तो असा आहे. वर सांगितलेला प्रचलित अर्थ यथासंपन्न आहे. तथापि मला स्वतःला याचा जो अर्थ योग्य वाटतो त्याप्रमाणे मी त्याचे ओवीचा अर्थ सांगताना निराळे शब्दांकन केले आहे. त्यामुळे तेथे शब्दांकन करताना मिठाऐवजी सागर परमलाभ घेतो असे म्हटले आहे. माझाच अर्थ स्वीकारावा असा माझा मुळीच आग्रह नाही. सागराचे पाणी जात्याच खारट असते. त्यापासून मीठ तयार केले जाते. मीठ सजीवाला अत्यंत उपयुक्त असते, औषधीही असते. यामुळे सागराला त्याच्यापासून सजीवाला अत्यंत उपयुक्त असे मीठ मिळते. याचा अभिमान असतो. तथापि जेव्हा सागर त्याचा हा अहंकार दूर करतो, तेव्हा त्याचे बाष्पीभवन होते. तो त्याच्या मीठपणाचा त्याग करतो. त्यावेळी तो पूर्ण शुद्ध पवित्र होतो आणि त्यायोगे त्याची अनंताची यात्रा मार्गस्थ होते. माऊली सांगतात की मी जेव्हा माझा अहंभाव सोडला, माझ्या देहाभिमानाचा त्याग केला, तेव्हा मी शिवशक्तीला प्राप्त करू शकलो. कारण मी मूलतः देह नसून आत्मांश आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे. त्या परब्रह्म पुरुषोत्तमाचा अंश आहे. शिवशक्तीच्या आधारे आता माझी मातुलगृहाची यात्रा सुरू झाली. माझा मुक्तीचा मार्ग सुरू झाला. ओवी क्रमांक 64. शिवशक्ती समावेशे, नमन केले म्या ऐसे. रंभा गर्भ आकाशे, रिघाला जैसा. अर्थात केळीचा खुंट, बुंधा सोलत सोलत आत गेले तर मध्यभागी पोकळी असते. त्याप्रमाणे शिवशक्ती समावेशेला माझे नमन आहे. केळीचा जो बुंदा खुंट असतो, त्याची जर आपण एक एक पाकळी सोलत सोलत आत आत गेलो तर त्याच्या मध्यभागी आपल्याला पोकळी आढळून येते. तेथे शून्यत्व असते आणि त्यामधून केळ्याच्या झाडाचे पूर्णत्व साकारलेले असते. माऊली सांगतात याचप्रमाणे माझे हे शिवशक्ती समावेशे नमन आहे. आता शिवशक्तीचा आधार घेऊन मी विश्वयात्रा करत करत परब्रह्म पुरुषोत्तमाच्या योगधामी पोहोचेन. तेथे त्या ब्रह्मांडाच्या केंद्रामध्ये, त्या परमशून्यात मला पूर्णत्व प्राप्त होईल. अशा प्रकारे येथे शिवशक्ती समावेशे हा पहिला अध्याय संपन्न. हरिओम.